निवृत्तीनाथ महाराज यांची गुरु दीक्षा आणि गुरु शिष्याचं नातं, आध्यात्मिक प्रवासाची खरी दिशा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, वैष्णव हो, मागील भागात आपण 4 भावंडाच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगामधून त्यांची घडण कशी झाली हे पाहिलं. आजच्या या भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण इथे सुरू होत आहे त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची खरी दिशा, गुरूंची भेट आणि गुरु शिष्य नात्याची पवित्रता. मित्रांनो, जीवनात कितीही ज्ञान असलं, कितीही क्षमता असली तरी योग्य मार्ग दाखवणारे गुरु नसल्यास ते ज्ञान अपूर्णच राहतं. आणि हाच अनुभव निवृत्तीनाथ महाराजांना आला. एक दिवस निवृत्तीनाथ महाराज अरण्यात गेले असताना त्यांची भेट एका महान योगीशी झाली, गहनीनाथ. ही भेट काही साधी नव्हती, ती नियतीने घडवलेली होती. गहनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना अंतर्मनातील जिज्ञासा, शांतता आणि आध्यात्मिक पात्रता ओळखली. त्यांनी त्यांना नाथ संप्रदायामधील गुरु दीक्षा दिली. तो क्षण म्हणजे निवृत्तीनाथ महाराजाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा हिस्सा होता. त्यांनी केवळ ज्ञान घेतले नाही, तर त्यांनी जीवनाचा खरं तत्त्व समजून घेतलं. गुरुदीक्षा म्हणजे फक्त मंत्र देणं नाही, ती म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी प्रक्रिया आहे. ती म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी गुरूच्या चरणी पूर्ण समर्पण केलं. त्यांनी अहंकार सोडला आणि शिष्य म्हणून स्वतःला पूर्णपणे गुरूच्या मार्गदर्शनात अर्पण केलं. मित्रांनो, इथे सुरू होतं गुरु शिष्याचं नातं. हे नातं फक्त शिक्षणाचं नसतं, ते असतं विश्वासाचं, ते असतं समर्पणाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आत्मिक जोड असते. गहनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना योग्य ज्ञान, आत्मज्ञान आणि जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवलं. त्यांनी त्यांना सांगितलं, स्वतःला ओळख, कारण आत्मज्ञान हाच मोक्षाचा मार्ग आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी हे ज्ञान मनापासून आत्मसात केलं आणि नंतर त्यांनी ठरवलं, हे ज्ञान फक्त माझ्यासाठी नाही, ते आहे भावंडासाठी. आज इथे सुरू होतं पुढचं पवित्र नातं, निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज याच्यातील गुरु शिष्यांचं नातं. निवृत्तीनाथ महाराज आता फक्त भाऊ नव्हते, ते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु बनले. ज्ञानेश्वर महाराजांनीही पूर्णपणे श्रद्धेने आपल्या मोठ्या भावाला गुरु मानलं. त्यांनी त्यांच्या प्रत्येक शिकवणीला मनापासून स्वीकारलं. मित्रांनो, हे नातं इतकं पवित्र होतं की इथे अहंकार नव्हता, इथे प्रश्न नव्हते, पण शंका नव्हती आणि सर्वात महत्त्वाचं, इथे पूर्ण विश्वास होता. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना केवळ अध्यात्म शिकवला नाही, तर त्यांनी जीवनाचा खरा अर्थ समजून सांगितला. ज्ञानेश्वर महाराजांनी या शिक्षणातून आपल्या अंतर्मनात प्रकाश निर्माण केला. त्यांच्या विचारांमध्ये गूढता नव्हती, होती ती स्पष्टता आणि करुणा. सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई देखील या ज्ञानाचा प्रवासात सहभागी झाले. 4ही भावंडात आता केवळ एक कुटुंब नव्हतं, तर ती एक आध्यात्मिक शक्ती बनली होती. मित्रांनो, या भागातून आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. योग्य गुरु मिळणं ही जीवनातील सर्वात मोठी प्राप्ती आहे आणि गुरूंचं मार्गदर्शन स्वीकारणं ही सर्वात मोठी नम्रता आहे. गुरु शिष्य नातं हे केवळ शिक्षणासाठी नाही, तर ते आहे आत्माच्या जागृतीचं नातं आहे. निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांच्या गुरूंचं नातं आणि त्यानंतर ज्ञानेश्वरां महाराजसोबतचं नातं हीच त्या महान प्रवासाची सुरुवात होती, ज्यातून पुढे निर्माण झाली ती ज्ञानेश्वरीसारखी अद्भुत ग्रंथसंपदा. मित्रांनो, आपल्याला आयुष्यातही जर योग्य मार्गदर्शन मिळालं, तर आपणही कोणत्याही अंधारातून प्रकाशाकडे जाऊ शकतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानाचा प्रकाश समाजात कसा पसरवला. तोपर्यंत विठ्ठल नाम घ्या, मन शांत ठेवा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो.